नमस्कार, मी संगीता मांढरेकर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आणि ज्याचं नाव आहे जे आहे ते. कारण आपण इथे बऱ्याच गोष्टी ज्या आपल्या नॉर्मल लाईफमध्ये घडतात तेच इथे दाखवतो, त्यामुळे हे चॅनलचं नाव मी असं ठेवलं आहे. आणि आजचा विषय असा आहे की बाळाला सर्दी होते. माझं बाळ आत्ता 8 महिन्याचं आहे, मला मुलगी आहे आणि तिला आत्ता 8 महिने पूर्ण झालेत. आणि तिला आत्ता ती झाल्यापासून म्हणजे जास्त सर्दीचं जेव्हा त्रास वाढतो असा त्रास माझ्या बाळाला हा आत्ता पहिल्यांदा झाला आहे की ज्यामध्ये तिचं नाक बंद होणं किंवा नाक चोंदणं किंवा अजून काय होतं त्यामध्ये बाळाची इतकी चिडचिड होते की बाळाला व्यवस्थित झोप लागत नाही, बाळ झोपत नाही किंवा त्याला श्वास घ्यायला बराच त्रास होतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींवर एक उपाय कन्स्ट्रक्शन इकडे बऱ्याच प्रमाणात चालू आहे, त्यामुळे हे तुम्हाला आवाज येईलच, सो त्यासाठी सॉरी. आणि आपण आपल्या विषयाला सुरुवात करू इकडे. तर माझ्या बाळाला आता सर्दी झाली आणि तिला औषधं डॉक्टरांची चालू होतीच किंवा आधी जी दिलेली होती ती कंटिन्यू मी करतच होते. त्यासोबतच आपल्याला एक घरगुती उपाय आणि बाळाला पटकन आराम मिळावा या सर्दीसाठी किंवा कफासाठी, सो त्यासाठी मी घरात काय काय उपाय करते माझ्या बाळाला हे आपण बघूया आता. आणि पहिला उपाय असा की बऱ्याचदा सांगतात की बाळाला स्टीम द्यायची, पण स्टीम आपण जशी घेतो तशी बाळाला देणं आपल्याला सोयीस्कर नसतं, कारण बाळ व्यवस्थित एका ठिकाणी बसत नाही आणि स्टीम त्या बाळापर्यंत पोचत नाही. सो आपण तेव्हा काय करू शकतो, त्याच्याच एक बदल्यात दुसरा उपाय म्हणजे बाळाचाच रुमाल असतो, असे मायक्रोफायबर किंवा कॉटनचे रुमाल तुम्ही तर असा हा मायक्रोफायबरचा रुमाल आहे आणि सुती किंवा कॉटनचा चांगला कपडा तुम्ही घेऊ शकता. आणि तो काय करायचा, गरम पाण्यात बुडवून ठेवायचा आणि बुडवला की जो चांगला उष्ण झाला, गरम झाला तर तो घ्यायचा, त्यातलं पाणी एक्स्ट्राचं असतं ते पिळून काढायचं आणि हा जो रुमाल आहे तो बाळाच्या नाकावर ठेवायचा आणि नाकाला शेक द्यायचा त्याचा. ॲक्च्युली मग ती स्टीम जाण्यापेक्षा किंवा बाळाला त्या वाफेचा त्रास होण्यापेक्षा, कारण बऱ्याचदा वाफेचा सुद्धा चटका बसतो आणि बाळाची स्किन इतकी सेन्सिटिव्ह असते की आपण ही सगळी काळजी घेणं गरजेचं आहे. रुमाल हा नाकावर ठेवायचा, बाळाला जितकं सोसेल तितकंच करायचं हे. आणि तुम्ही बघाल की एक 5व्या मिनिटालाच बाळाची सर्दी जी आहे ती नाकावाटे बाहेर पडताना तुम्हाला दिसेल आणि बाळाचं जे नाक आहे ते क्लिअर होईल, म्हणजे श्वास घ्यायला त्याला मदत होईल बाळाला. तर हा एक उपाय तुम्ही तुमच्या बाळाला नक्की करू शकता. हा उपाय 6 महिन्याच्या आतील बाळांना सुद्धा लागू होतो. फक्त एवढंच की बाळाची स्किन सेन्सिटिव्ह असते आणि ह्याची पाणी जे असतं ते पाणी किती गरम आहे आणि हे सगळं चेक करूनच तुम्ही हे बाळाला उपाय तुम्ही घरी करू शकता. दुसरा उपाय असा की डॉक्टर बाळाला नेझल ड्रॉप्स देतातच, सगळेच डॉक्टर देतात. त्यापैकी मला हा एक आत्ता सध्या डॉक्टरांनी सजेस्ट केला आहे, अजून एक मला केला आहे, पण मी हा इथे दाखवू शकत नाही कारण मला तितके राईट्स नाही आहेत. आणि हे प्रत्येक डॉक्टर देतात, तरी पण तुमच्या बाळाला प्रत्येक डॉक्टर हे वेगवेगळे देतात. आणि हे मला डिलिव्हरी माझी झाली होती तेव्हा बाळाने हे मला नेझल ड्रॉप सजेस्ट केलं होतं, तर मी हेच वापरते आत्ता बाळाला. आणि गेल्या महिन्यात मला बाळाचं जे नेझल ड्रॉप आहे ते डॉक्टरांनी चेंज करून दिलं. ते म्हटले की आपण हे बदलून दुसरं वापरूया, सो मी आत्ता ते वापरते. आणि ते मी इथे दाखवू शकत नाही कारण मी कोणती डॉक्टर नाही आहे. तर एक नेझल ड्रॉपचाही तुम्ही म्हणजे एक थेंब बाळाला नाकात टाकून तुम्ही त्याचाही आराम बाळाला मिळतोच. तर हेही तुम्ही ट्राय करू शकता. दुसरा उपाय असा की ही वेखंड पावडर आहे. वेखंड हा सर्दी खोकल्यासाठी खूप रामबाण उपाय आहे असं मला वाटतं. वेखंडची पूड करून ठेवायची, पावडर करून ठेवायची आणि बाळाला कोमट पाण्याचा लेप करून ती छातीला, पोटाला आणि डोक्याला आणि वास द्यायचा बाळाला वेखंडचा सारखा, म्हणजे नाक क्लिअर होतं आणि कफ वितळायला मदत होते वेखंडच्या पावडरने. आणि हा एक आयुर्वेदामधला एक उपाय आहे सर्दीसाठी जो बाळांना खूप उपयोगी ठरतो. पुढचा उपाय असा आहे की असे ॲस्पिरेटर येतात. ॲस्पिरेटर म्हणजे हा पंप आहे जो सर्दी कफ जो अडकलेला असतो नाकात तो बाहेर काढतो. तर हा मी एक 15 दिवस किंवा 8 ते 10 दिवस झाले असतील मी हा आणला आहे बाळासाठी, कारण इतकी सर्दी तिला कधी झालीच नव्हती. सो त्याचा कधी मला उपयोग पडला पण नाही, सो मी हा आत्ता आणला आहे. तर हा असा पंप येतो, ॲस्पिरेटर येतो हा, जो बाळाची सर्दी बाहेर काढण्यास मदत करतो. हा सिलिकॉनचा आहे, तुम्ही बघू शकता. हा सिलिकॉनचा पुढची त्याची टिप आहे ती सिलिकॉनची आहे आणि ती मऊ आहे, सो बाळाला नाकामध्ये काही याचा त्रास होत नाही.
तर तुम्ही तुमच्या घरी ट्राय करू शकता. मेडिकलमधून आणून, मेडिकलमध्ये 100-200 रुपयेपर्यंत हा पंप मिळतो. बाळ जर तुमचं काढू देत असेल तर तुम्ही तशी सर्दी काढा. नाहीतर पूर्वी काय करायचे की तोंडाने बाळाची सर्दी, म्हणजे आपण बाळाचं नाक जे आहे ते तोंडात आपल्या टाकून त्यात सर्दी काढून घ्यायची बाहेर. आणि ह्या सगळ्याची घाण पूर्वी कधीच वाटू घेतली नाही कोणी. आत्ता सगळ्यांनाच वाटते घाण असं म्हणता येणार नाही त्यासाठी, पण आपले सुद्धा किटाणू बाळाच्या नाकात नको जायला म्हणून ही सगळी काळजी आजकाल घेतली जाते. तर हा पंप तुम्ही तुमच्या बाळाला नक्की ट्राय करू शकता. ह्याने सर्दी बाहेर पडायला खूप मदत होते. आणि दुसरा उपाय असा की ओवा जो असतो तो ओवा चांगला तव्यावर भाजायचा. तवा स्वच्छ असावा, तव्यावर भाजायचा आणि भाजलेला ओवा हा रुमालात बांधून बाळाला त्याचा शेक द्यायचा किंवा त्याचा जो वास असतो तो नाकाजवळ नेऊन ठेवायचा. बाळ जर तुमचं जागा असेल आणि वाफ ती घेत नसेल किंवा त्याचा जो वास आहे तो घेत नसेल तर बाळ जेव्हा झोपतं तेव्हा त्याच्या उशाला किंवा नाकाजवळ ही ओव्याची अशी गाठ मारून रुमालामध्ये त्याला तुम्ही तिथे ओव्याला ठेवू शकता आणि बाळ त्याचं नाकावाटे वास त्या ओव्याचा जाऊन बाळाला आराम मिळतो याने सगळ्याने. अजून एक उपाय असा की तुम्ही मोहरीचं तेल माहीतच असेल तुम्हाला. मोहरीचं तेल काय करायचं, बाळाच्या हाताच्या तळव्यांना घासून लावून आणि पायाला सुद्धा लावायचा आणि त्यावर सॉक्स घालायचे आणि बाळाला बाळ रात्रभर शांत झोपतं. ह्यानं सुद्धा आराम मिळतो बाळाला. दुसरा एक उपाय असा की मोहरी घ्यायची, अख्खी मोहरी जी आपण जेवणात वापरतो ती मोहरी घ्यायची अख्खी आणि ती त्याचे 2 तुकडे होतील अशी बारीक करायची. मोहरीचे 2 तुकडे होतील अशी आणि 1 ते 2 पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या आणि लसूण सुद्धा थोडासा चेचायचा, जास्त नाही, किंवा कारण त्याचा वास जो असतो तो एकदम स्ट्रॉंग असतो. सो बाळाला हा एक उपाय करू शकता तुम्ही. आणि सेम असंच ओव्याचं जसं तुम्ही बाळ झोपतं त्या जागी नेऊन ठेवता तसंच हाही उपाय तुम्ही तुमच्या बाळाला करू शकता घरी. आणि अजून असे बरेच उपाय आहेत. विक्स सुद्धा बाळाचं येतं की म्हणजे बेबीला आपण लावू शकतो, बेबीला विक्स असं, त्यानेही बराच फरक पडतो. पण त्या सगळ्याचा शेवटी तोच उपयोग, कारण आपण घरगुती उपाय बघतोय. सो मला असं वाटतं की हे सगळे उपाय तुम्ही तुमच्या बाळाला नक्की करू शकता. डॉक्टरांनी दिलेली औषधं सुद्धा तुम्ही सुरूच ठेवा, असं नाही की फक्त आयुर्वेदिक घरगुतीच करा, कारण फरक पटकन पडला पाहिजे बाळाला हे सगळ्यांनाच वाटतं. आणि तुम्ही तुमच्या बाळाला हे सगळे उपाय नक्की करून बघा. आणि जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला अजून पुढचे विषय असेच नव्याने घेऊन येता येतील. तर आजच्यासाठी एवढंच. थँक्यू.